डोकं दुखते म्हणण्याचं लाजच नाही. काय करतोय? पोहे खातोय काय? अरे किती वाजता पोहे खातोय? गाड्या हातात 5:30. गाड्या हातात नाही काय नाही. हो का पोहे करून ठेवल्या तिथं. इकडे कणिक ते मग ठेवली हो का हे पुरी. आणि बघा तुम्हाला बाहेर 5:30 वाजले ते आता. तर बघा सगळीकडे अंधार अंधार आहे. हे बघा 5:30 वाजता खायला चालू. 5:30ला कुठं जायचं इतकं लवकर? ट्युशनला ती निर्माण साबण कोण ठेवलंय तिथं? दिव्या भारती. किती सांडलेत हवा खाली. हो मला सांडलं ते. तो आज सांडलंय ते हे करताना. एक असताना सांडले माझ्याकडून उंताने. तर हे बघा गणेशला जायचं ट्युशनला. ट्युशन आहे लवकर दररोज 5 वाजता उठून 5:30ला खाऊन शेणी 6:30ला ट्युशनला. तर पोहे करून ठेवल्यात आणि इथं आता झोप लागणं ना करणं म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा. होय हे पारोशी चाली बघा हाय अशी पूर्वी उठून. होय काय होय? मी काय पारुशी त्या गवती आंघोळ केली. झोप म्हटलं तर उठून आली इकडं कशाला? म्हणजे तुला स्वयंपाक करू लागते. हा मग आता इकडे मी काम करणार, मी तिकडे झोपणार, बरं दिसत नाही. असं आहे काय? हा मग मी आली इकडं. आणि ती आधी सांगते मी पारुशी नाही. पारोशी आहे पण नाही. काय गरज आहे का इतकी 5:30 वाजता उठायची? काय गरज आहे का म्हणजे? झोप लागायला शाळेत करा. शाळेत झोप लागत नाही, खेळाय असते सगळं. शाळेत शिकवताना झोप लागल्यावर काय करायचं? डोकं दुखते म्हणण्याचं लाजच नाही. ट्युशन लावल्याचा काय उपयोग आहे का मग? ट्युशन लावलेला काय उपयोग आहे? ट्युशन मध्ये झोपायचं म्हणलं. ट्युशन मध्ये नाही पण शाळेत बी शिकलं पाहिजे. यांना 12,000 भरून कडूच काय उपयोग नाही. शाळेतला अभ्यास करत नाही ती घरी ना ट्युशन का करायचे त्याला. तर या पोहे खायला का शेंगदाणा कसं फेकले तर शेंगदाणा सुद्धा टोचतात पोह्यातले. अशी नमुना कुणाच्या घरात आहे तर सांगा. आमच्या गावात घेते पोहे अजून. तर चला जाऊ दे करूया आता स्वयंपाक. चल झोप लागली. आता झोप लागत नाही काय नाही त्यामुळे स्वयंपाक तर करून होईल. तुला झोप लागली लागत नाही, भूक लागली की. जा की मग झोपला कशाला उठली इथं? नको बाबा झोपायला. जा झोप उठवते मी 7:30 वाजता. बस मग. बसतीस की बघ जी मला करून. तर चला बाय बाय. बाय बाय. उरका जावा तुमचं.